कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात शनिवारी सकाळी 8च्या सुमारास एक गवा गावात घुसल्यानं एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी गव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो गावातील प्राथमिक शाळेच्या पटांगणात शिरला आणि गावातून धावत सुटला। गव्याच्या अचानक प्रवेशामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरडा करत वर्ग खोल्यात पळून गेले। गव्यानं शाळेच्या कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि संगणकाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आहे। या घटनेत मुख्याध्यापिका नीलम चव्हाण आणि कर्मचारी दिनकर पाटील किरकोळ जखमी झाले आहेत। यानंतर गवा शाळेच्या कंपाऊंडवरून उडी मारून शिवाजी हिरवे यांच्या घराच्या छतावर पडला, त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले। त्यानंतर गवा मनपडाळे गावाच्या दिशेने पळून गेला। या घटनेत विद्यार्थी सुदैवाने बचावले असले तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अंबप गाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गवा व बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे। वन विभागाच्या भूमिकेबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला असून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे।